जय भीम साथियों। आज परभणी बंदचे आवाहन त्याचबरोबर धरणे आंदोलन सुद्धा करण्यात येणार आहे। महाराष्ट्र बंद मध्ये जिल्ह्यात देखील शांततेचा बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। जी सिटीजन न्यूज परभणी। न्यायालयीन कोठडीत असलेल्या युवकाचा मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे। यामध्ये सोमवार दिनांक 16 डिसेंबर रोजी परभणी जिल्ह्यात देखील शांतपणे बंद पाळण्याचे आवाहन आंबेडकरी चळवळीच्या वतीने करण्यात आले आहे। बंद दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या उपोषण मैदानात धरणे आंदोलन सुद्धा करण्यात येणार असल्याची माहिती मिळालेली आहे। परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या शेजारी परिसरात असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना दिनांक 10 डिसेंबर रोजी घडली होती। या घटनेचा निषेध म्हणून बुधवार दिनांक 11 डिसेंबरला बंद पुकारण्यात आला होता। याच दरम्यान दगडफेक, जाळपोळ, अत्याचाराच्या घटना घडल्या। सदर प्रकरणातील पोलिसांनी अनेक आरोपींवर खोटे गुन्हे दाखल केले। आंबेडकरी अतोनात बेदमपणे असहनशीलतेची मारहाण केली। यातीलच एक युवक ज्याचे नाव की सोमनाथ व्यंकटराव सूर्यवंशी याचा पण समावेश होता। याला पोलिसांनी रात्री उचलले आणि पोलीस स्टेशनला नेऊन बेदम मारहाण केली आणि न्यायालयीन कोठडीत रवानगी केली। त्यातीलच न्यायालयीन कोठडीमध्ये जेव्हा त्याची रवानगी करण्यात आली तेव्हा त्याला बेदम मारहाण सुद्धा करण्यात आली होती। रविवार दिनांक 15 डिसेंबर रोजी याच युवकाचा अचानकपणे मृत्यू झाला। तो कसा काय झाला ही एक विचार करण्याची गोष्ट आहे। जेव्हा कुठलाही आरोप न्यायालयीन कोठडीमध्ये असतो तेव्हा त्याचा असा अचानकपणे मृत्यू कसा काय होता। पोलिसांनी त्यांना दवाखान्यामध्ये नेले असता सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला तपासले आणि त्याला मृत घोषित केले। याच घटनेचा निषेध करण्यासाठी आज दिनांक 16 डिसेंबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक आंबेडकरी चळवळीने दिलेली आहे। याच घटनेचा निषेध करीत तीव्र प्रतिक्रिया सुद्धा उमटल्या। संपूर्ण महाराष्ट्र भडकून उठला आणि याच घटनेचा निषेध करत आज शांतपणे महाराष्ट्र बंदची हाक संपूर्ण महाराष्ट्रातील आंबेडकरी जनतेने दिलेली आहे। त्याचबरोबर परभणीतील बाजारपेठ सुद्धा बंद ठेवण्यात आली। गंगाखेड, पालम, पूर्णा अशा अनेक, नांदेड, हिंगोली संपूर्ण महाराष्ट्रामधील बाजारपेठ बंद ठेवण्यात आले असून रविवारी सायंकाळीच आंबेडकरी अनुयायांनी सोमनाथ सूर्यवंशी या समाज बांधवाची उत्तरीय तपासणीसाठी बॉडी संभाजीनगर येथील रुग्णालयात घेऊन इन कॅमेरा फॉरेन्सिक लॅबच्या समोर करण्यात यावी अशीही मागणी आंबेडकरी समाजातून करण्यात आलेली असून सायंकाळी समाज बांधवांची मोठी बैठक पार पडली। याच बैठकीत महाराष्ट्र बंदमध्ये परभणी शहर सुद्धा, जिल्ह्याने सुद्धा सहभाग नोंदवावा आणि शांतपणे बंद पाळण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले। बंदमध्ये याच बंदमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुद्धा करण्यात येणार आहेत। दरम्यान न्यायालयीन कोठडीत मयत झालेले सोमनाथ सूर्यवंशी
यांचा मृतदेह रविवारी सायंकाळी उत्तरीय तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथे पाठविण्यात आला असून आजचा बंद हा शांतपणे आणि व्यवस्थितपणे पार पाडावा अशीही आंबेडकरी जनतेनं सर्व समाज बांधवांना आलोचना आणि प्रार्थना केली असून हा बंद शासनाच्या विरोधात व्यवस्थित पार पाडावा असे वाटते की या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या प्रकरणामध्ये लक्ष न घालता आपले मंत्रिमंडळ विस्ताराकडेच लक्ष दिले असून त्यांच्याही विरोधामध्ये हा बंद असून या बंदाचे सर्व महाराष्ट्रीय आंबेडकरी चळवळीने शांतपणे आणि विचारपूर्वक बंद पाळून शांतता ठेवण्यात यावी असे आवाहन आंबेडकरी जनतेकडून करण्यात आले आहे. धन्यवाद. जय भीम.